महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना भाजपात येण्याची खुली ऑफर. तुम्ही सत्तेच्या बाहेर न थांबता सत्तेत या, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. मुंबईतील मोकळी मैदानं आणि भूखंडांसाठी आदित्य ठाकरे यांचं आंदोलन. नेव्हिल डिसोजा मैदानाचं आरक्षण बदलण्यास विरोध. 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईत मोर्चा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची घोषणा. मोठ्या संख्येनं ओबीसींनी सहभागी होण्याचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंतांकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी. शिंदेंची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा. भुलेश्वरच्या राजाच्या मिरवणुकीत विघ्न. मिरवणुकीदरम्यान गणरायाची मूर्ती अचानक खाली कोसळून 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज. चांदगुडे कुटुंबियांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण. मुरलीधर चांदगुडे कुटुंबीय आणि कुणालच्या मावशीमध्ये आरोप प्रत्यारोप. तिघांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील अंतर्गत कलह समोर. कल्याणमध्ये डॉक्टर आणि नर्सला मारहाण. वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट. भानुज्योत हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना. अनेक दशकांपासून वनविभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायावाही कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठी सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यावर अद्यापही कारवाई का नाही? सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.